नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क म्हणजे एक्साईज डिपार्टमेंटमध्ये जी कॉन्स्टेबलची भरती आहे. आता सगळ्या टोटल भरती प्रक्रिया तुम्हाला सांगेल, की ही टोटल जी भरती प्रक्रिया होती तर 4 वेगवेगळ्या पदांसाठी होती. ती होती लघुलेखक निम्न श्रेणी, लघु टंकलेखक, जवान राज्य उत्पादन शुल्क आणि जवानी वाहन चालक होती. त्याच्यातली या 3 पदांचा म्हणजे लघुटंकलेखक, लघुलेखक आणि जवानी वाहनचालक याचा कालच लागला होता निकाल. तर आज जो 568 पदांसाठी जी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, त्याचा काय केलं, की निकाल जो आहे काय केलं, की लागलेला आहे हा निकाल. तर याच्यामध्ये बघा टोटल आणि जी जिल्हास्तरीय पदं होती, ती होती 84 पदं होती, हे होती 53 पदं टोटल होती. तर जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत याच्यामध्ये सिलेक्ट म्हणजे कसं, की याच्या पुढे काय करणार आहेत बघा तुम्हाला सांगतो मी, टप्पे सांगतो. 120 मार्कांची लेखी परीक्षा होती याच्यासाठी कॉन्स्टेबलसाठी आणि त्याच्यामध्ये एका जागेसाठी आता तुम्ही इथं जर सपोज मी काय केलं, की याच्यासाठी सांगितलं अ, जवानसाठी, तर बघा 81 जागा आहेत एस-सीसाठी, एस-टीसाठी 3 जागा आहेत टोटल. त्याच्यानंतर बघा 14 जागा विजेसाठी, 19 जागा एन-टी-बीसाठी, एन-टी-सीसाठी 25 जागा, 11 जागा असतील त्या सॉरी 13 जागा एन-टी-डीसाठी, एस-बी-सी ओ-बी-सीसाठी 123 जागा आहेत, एस-बी-सीसाठी 8 आणि ई-डब्ल्यू-साठी टोटल किती आहेत, की 57 जागा असणार आहेत. ओके आणि ओपनसाठी 225 जागा असणार आहेत. तर हे काय करतील, की 1:10 च्या रेशिओ म्हणजे की एका पदासाठी 10 विद्यार्थी बोलवून ते ग्राउंडसाठी बोलवतील. आता म्हणजे 81 म्हणजे 810 विद्यार्थी येतील, इथे 30 येतील, 140 येतील, 190 येतील, 25 येतील. त्याच्यानंतर इथं 130 येतील, 100 म्हणजे 1230 येतील. इथं 80 येतील, इथं 57 येतील आणि इथं 2250 येतील. टोटल 8560 विद्यार्थ्यांचं काय होईल, की ग्राउंडसाठी 5000 680 विद्यार्थ्यांसाठी 5680 विद्यार्थ्यांसाठी काय केलं, की ग्राउंड हे घेरले जाणार आहे. ठीक आहे. आता हे होतं. ते यांनी पुढे दिलेलं आहे ते. तुम्हाला सांगत असेल तर तुम्हाला हे असेल तर ते आयडिया आलीच असेल तुम्हाला, की काय करणार आहे ते. मी तुम्हाला दाखवतो हे निवड प्रक्रिया. इथे बघा. जवान राज्य उत्पादन शुल्क आणि जवानी वाहन चालक या दोघांसाठी 1:10 च्या रेशिओने काय करेल, की फिजिकलसाठी बोलावलं जाणार आहे. आता ही यादी तुम्हाला दाखवतो मी तुम्हाला. ही जी फिजिकल असणार आहे, ते 80 मार्काचं असणार आहे. लक्षात घ्या 80 मार्काचं फिजिकल असणार आहे. तर बघा इथे बघू शकता, की मयूर मोरे यांनी काय केलं, की टॉप केलेला आहे. 107 मार्क होते त्यांना पहिले आणि नॉर्मलायझेशन नंतर 113 मार्क झालेले आहेत. त्याच्यानंतर हर्षल शेवळे 106 मार्क होते, 113 मार्क झालेले आहेत. त्याच्यानंतर 108 होते यांचे 111 मार्क झाले आहेत. आता इथं तुम्हाला मार्क वाढलेले दिसतील. काही-काही ठिकाणी खूप जास्त फरक दिसेल, काही-काही ठिकाणी खूप कमी. आता इथे 92 होते यांचे काय झालं, की इथं कंप्लीट बघा तुम्ही इथं 10 मार्क यांचे काय झाले, की कमी झालेले आहेत विशाल घाडगे यांचे. तसंच आता यांचे थोडे कमी झालेले आहेत. असा खूप फरक पडलेला आहे काय-काय. इथं बघा इथं 10 मार्काचा फरक पडलेला आहे. तर विद्यार्थ्यांचा याच्यामुळे थोडासा हे होतो, की एक्झॅक्टली आता आम्हाला जास्त मार्क असून पण आता इथे 90 होते त्यांचे 100 झाले. यांचे 10 मार्क वाढले, खुश होतील हे. ज्यांचे कमी झाले ते हे होणार आहेत, ज्यांचे वाढलं ते हेच आहे. आता ही पद्धत आहे एक नॉर्मलायझेशनची. पण माझा असा एक ऑब्झर्वेशन होता, की इथे तुम्ही बघाल तर यांनी नॉर्मलायझेशन संदर्भात लक्षात घ्या, जेव्हापासून ॲडव्हर्टाइजमेंट आली, तर नॉर्मलायझेशन संदर्भात कुठली यांनी हे केलेली नाही अजून. म्हणजे माहिती वगैरे काय केली, की अजून अजून काय केली, की दिलेली नाही. लक्षात घ्या. माहिती दिलेली आणि यांनी डायरेक्ट नॉर्मलायझेशन केले. त्यामुळे थोडंसं विद्यार्थ्यांमध्ये याच्यात याच्यात थोडासा हे आहे, रोष आहे. विद्यार्थी असं समजतात, की एक्झॅक्टली त्यांनी ही माहिती न देता डायरेक्ट नॉर्मलायझेशन का केलं? तर तुम्ही बघाल, की याच्यामध्ये इथं जशी नोटीस आलेली आहे, जशी जाहिरात आलेली आहे. जाहिरातीपासून कुठल्याही याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, की दिलेलं नाही, की नॉर्मलायझेशन होईल का म्हणून. जर असेल तर झालं तर ओके आहे. बट जर नसेल सपोज त्यांनी, तर आता माहिती नाही एक्झॅक्टली काय केलेलं आहे ते. कारण शुद्धीपत्रक आहे इथे ओके. तर मला तरी दिसलेलं नाही, की एक्झॅक्टली त्यांनी नॉर्मलायझेशन का केलं? कारण की नॉर्मलायझेशन करायचं असेल तर एकतर जाहिरातीमध्ये त्यांना मेन्शन करावं लागतं. जाहिरातीमध्ये तर कुठेच दिलेलं नाही, की नॉर्मलायझेशनची गोष्ट होईल म्हणून. बट जर आता बघा, याच्यात सांगेल मी गोष्ट, की फॉरेस्ट डिपार्टमेंटमध्ये त्यांच्या जाहिरातीमध्ये नॉर्मलायझेशन नव्हतं. त्यामुळे त्यांनी नॉर्मलायझेशन केलं नाही आणि त्यांनी कुठलंही त्याच्यानंतर कुठेही हे नाही मेन्शन केलं, की म्हणजे पुढे प्रसिद्धीपत्रक काढून नॉर्मलायझेशन होणार आहे, असं कुठेही नाही सांगितलं. काही-काही विभाग काय करतात, की नॉर्मलायझेशन जर जाहिरातीमध्ये दिलं नसेल,
तर काय करतात नंतर एक नोटिफिकेशन काढतात आणि त्याच्यानंतरनं सांगून देतात, की नॉर्मलायझेशन झालेलं आहे म्हणून. ओके. तर याच्यासाठी सांगतात. आता यांनी अजून तरी सांगितलेलं नाही. जर सांगितलं तर मग आपण काय नाही करू शकत. बट अजून तरी नॉर्मलायझेशनची हे केलं नाही, पण तरी नॉर्मलायझेशन केलं आहे. त्यामुळे विद्यार्थी याच्यावरती थोडेसे नाराज आहेत, असं दिसत आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा.